ही ताकद काय होती की एखादी मल्टीनॅशनल कंपनी इंटरनॅशनल जे फुटप्रिंट्स होते ब्रिटिश पोर्तुगीज यांना पुरून उरणारं एक स्वराज्य निर्माण झालं. तर त्याचा अभ्यास आजही होणं गरजेचं आहे. महाराजांच्या आधी 350 वर्ष फक्त आणि फक्त गुलामगिरीचीच परंपरा होती. त्याच्या आधीची सिच्युएशन जेव्हा महाराजांचा जन्म झाला तेव्हा भारताची सिच्युएशन काय होती? उत्तर भारत मोगल साम्राज्य, संपूर्ण अर्ध्याहून अधिक भारत जो होता तो मुघलांच्या अधिपत्याखाली होता आणि दक्षिणेला विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि अहमदनगरची निजामशाही. त्यात वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांवर इंग्रज, पोर्तुगीज, डच यांनी आपापली आरमार उभी केली होती. हे सगळी परिस्थिती आणि त्यात पण जर तुम्ही पाहिलं महाराजांची जी सुरुवात आहे पुणे आणि सुपे, दोन छोटे परगणे, वर मुघल आहेत, आदिलशाही आहे, निजामशाही आहे, चला कुतुबशाहीशी आपले मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत. समुद्र किनाऱ्यावर तुम्ही बघता इंग्रज, पोर्तुगीज, डच आहेत आणि आजूबाजूला आपलीच माणसं जी आपला विरोध करतील असे अनेक आहेत. आपलीच भावकीतच कंदा. सगळी सिच्युएशन इतकी भयंकर आहे की आपल्या आजूबाजूचा कोण शत्रू बनेल आपल्याला माहित नाही. आपण प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय पण कोण आपल्याला मागे खेचेल आपल्याला माहित नाही. म्हणजे महाराजांनी अशा वेळेला सुरुवात केली जेव्हा आपण आजच्या भाषेत बोलू शकतो मार्केट वॉज नॉट पोटेन्शियल टू क्रिएट अन एम्पायर. आपण म्हणतो ना की मला बरंच काही करायचं आहे पण मार्केटच पोटेन्शियल नाही, मार्केटच सपोर्ट करत नाही. तेव्हा ही सिच्युएशन बघा, अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. जेव्हा आपण स्वतःचं राज्य उभं करू शकतो असं कुणाला स्वप्नातही वाटत नव्हतं. महाराजांनी ते धाडस केलेलं आहे, बरोबर. आणि त्यांनी त्यांच्या निधनापर्यंत जे राज्य निर्माण केलं ते तुमच्या समोर आहे. अख्खा महाराष्ट्र त्यावेळी नव्हता. 50 वर्षाच्या हयातीत 38 वर्ष त्यांची कारकीर्द, वयाच्या 12व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत जे राज्य निर्माण केलं बघू शकताय. पुणे आणि सुपे जे दोन टिंब होते, 1000पट मोठं राज्य त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये निर्माण केलं. हे छोटं यश नाहीये. शून्यातून शिवशाही ज्याला आपण म्हणतो निर्माण करणं. बऱ्याच जणांना वाटतं की महाराजांच्या निधनापर्यंत जे वाढलं टिकलं तेच त्यांचं राज्य, पण हे चुकीचं आहे. 1818 पर्यंत जे वाढलं ते महाराजांचं स्वराज्य आहे आणि 1818 पर्यंत 70% अधिक भारत हा स्वराज्याच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे मुघलांना सुद्धा मराठ्यांची गरज पडली त्यांची गादी वाचवायला. ही वेळ आली होती. 1818 हा पीक, पण त्याच्यानंतर डाऊनफॉल मराठा साम्राज्याचा सुरू झाला. म्हणजे 176 वर्ष वाढलं टिकलं ते महाराजांचं राज्य. बरं, महाराजांच्या निधनापर्यंत स्वराज्यामध्ये 360 किल्ले होते. 360 किल्ले म्हणजे 360 शाखा असं तुम्ही समजा. त्याची एकूण मालमत्ता नेटवर्थ 7 ते 8 कोटी होऊन म्हणजे आजच्या रकमेनुसार 4 लाख कोटी रुपयांचं एम्पायर. 4 लाख कोटी रुपये. या स्वराज्यात 2,60,000ची फौज होती, 50,000 उच्च प्रतीचे घोडे होते, आरमार बांधून 100 मैल समुद्र किनाऱ्यावर महाराजांनी राज्य केलंय, ज्यात 640 लढाऊ नौका आणि 30 मोठी जहाज आणि 12 देशांची महाराज व्यापार करत होते. हे स्वराज्य आहे महाराजांचं. मग का त्यांचा अभ्यास आजही व्हायला नको? शून्यातून जरी राज्य निर्माण झाले तर का व्हायला नको? बरं, संपत्ती कमाईत वाढ, कारण जसं मनोज नेहमीच सांगत असतो की आर्थिक इंजिन चाललं पाहिजे. तुमच्याकडे कमाईचे अनेक पर्याय पाहिजेत, तर तुम्ही बघू शकता कमाईतली वाढ. म्हणजे 1655 ला जो जुन्नर छापा त्यामध्ये 3 लाखाची कमाई, 1656 जावळी 7 लाखाची कमाई, 1659 जेव्हा अफजल खानाला मारलं प्रतापगड युद्ध 10 लाखाची कमाई, मग 1663 सुरतचा छापा 2 कोटी कमाई, आणि त्याच्यानंतर दक्षिण दिग्विजय जो महाराजांनी केला 1676 पासून 3 वर्ष 4 कोटींची कमाई. हो ना, ही त्यावेळेची रक्कम म्हणतो. इथपर्यंत सगळे सोबत. आणि मग ह्या सगळ्यातून महाराजांचं निधन 1680 ला झालं. 1681 ला स्वतः औरंगजेब म्हणजे मुघलशाहीचा सम्राट 8 लाखाची फौज घेऊन खाली उतरला. किती? 8 लाखाची फौज घेऊन तो खाली उतरला आणि प्रचंड मोठा खजिना 5 वर्ष टिकेल इतकी रसद घेऊन तो खाली उतरला होता. एका विचाराने की पुढच्या 5 वर्षात हे स्वराज्य मला संपवायचंय. आता आपण विचार करू शकतो ना की जर शिवाजी महाराज आधीच गेले, शत्रू गेलाय, मग आता का उतरायचंय खाली? तर त्याला जिंकण्यासाठी आणखी जग पडलंय. या एवढ्याशा स्वराज्यात काय पडलंय की जिथे तो खाली येऊन स्वतः विचार करतो की मला हे स्वराज्य संपवायचंय. त्याला माहित होतं की इथे एक शिवाजी जरी गेलेत ना तरी लाखो शिवाजींनी जन्म घेतलेला आहे. एक शिवाजी महाराज गेले तरी लाखो. इथे ज्याच्या नावाच्या मागे जी आहे ना तो शिवाजीच आहे. बाजी पण शिवाजी आहे, तानाजी पण शिवाजी आहे. जेवढे जी आहेत ते सगळे शिवाजी आहेत. ही लिडरशिप महाराजांनी डेव्हलप केलेली आहे आणि ह्या विचाराला तोडणं, विचाराला संपवणं यासाठी स्वराज्य संपणंच गरजेचं आहे. म्हणून तो खाली उतरला. पुढच्या 5 वर्षात स्वराज्य संपवायचा असा विचार करत होता. पुढची 5 वर्ष, 10 वर्ष, 15, 20
25 तब्बल 27 वर्ष तो बिचारा, त्याला बिचाराच म्हणावं लागेल, हे स्वराज्य संपवण्यासाठी धडपड करत राहिला, पण त्याला हे स्वराज्य संपवता आलं नाही. शेवटी त्याला या मातीतच मरावं लागलं. त्याचा थडगाच औरंगाबादला आहे, जे बघायलाही कुणी जात नाही. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज आज कोट्यावधी लोकांच्या हृदयात जिवंत आहेत, प्रेरणा म्हणून धगधगत आहेत. ही त्यांच्या इतिहासाची ताकद आहे. औरंगजेब त्याला माहित होतं की जर आग्र्यामध्येच महाराजांचा काही घात केला असता तर पुढचा एवढा इतिहास घडलाच नसता. पण जेव्हा तिथून निसटून महाराजांनी 8 वर्षात राज्याभिषेक केला. राज्याभिषेकाचं महत्व काय होतं तर त्याच्या आधी स्वराज्य ही सोल ट्रेडिंग कन्सर्न होती. काय सोल ट्रेडिंग म्हटलं तर काय माहित आहे ना, होतात सुरू बंद होतात असं बरंच काही होतं. पण इथे राज्याभिषेक होणं म्हणजे स्वराज्य ही लिगल एंटायटी झाली. म्हणजे आता मार्केटमध्ये लिस्टिंग झाली या कंपनीची, राईट. आता ही कंपनी इथून पुढेची प्रगती साधेल ती भन्नाट असेल. म्हणजे महाराज अभिषिक्त सम्राट झाले याचा अर्थ हा सगळ्यात मोठा धोका मुघलशाहीला आहे हे त्याला कळलं. मग औरंगजेब जो इतका कट्टर शत्रू आहे, एक गोष्ट जी त्याला आयुष्यभर चालत राहिली की महाराज निसटलेच कसे आग्र्यात. आणि त्यातून जर आता राज्याभिषेक केला म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखंच होतं. तर हा औरंगजेब आपल्या शहजाद्याला आणि आपल्या लोकांना सांगतोय की शिवाजी महाराज काय आहेत आणि त्यांच्यामध्ये काय असं आहे की बाबा एवढं सगळं घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये, माझ्याकडे इतका खजिना आहे, इतक्या तोफा आहेत, इतकी सगळी संपत्ती आहे, पण मी जे करू शकत नाही ते शिवाजी महाराज कसं काय करतायत हे तो आपल्या शहजाद्याला आणि आपल्या लोकांना सांगतोय. जाणता राजा नाटकातला हा प्रवेश आहे. तर औरंगजेब काय सांगतोय बघा शहजाद्याला आणि आपल्या लोकांना, आपल्यालाही बरंच काही शिकण्यासारखं आहे त्याला. काय सांगतोय ते काय कौतुक वगैरे नाही, त्याला पोचतंय, ती गोष्ट पोचते ती तो कसं हे करतो, एक्सप्लेन करतो. ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबदौलत आज ये क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सुबहदारों को शिकस्त देके खदेड़ के रख दिया है उसने. ये हमारे मामू जान अमीरुल उमराव अबू तालिब नवाब शाइस्ता खासा. बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि सिवा ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा इन्हें. ये सूरत के खूबसूरत इनायत खां बहादुर सिवा जब सूरत में आया तो तुम दबा के भाग गए. ये हमारे सिपह सालार जसवंत सिंह मराठों के वार के जख्म इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए. ये हबशी पोलाद खां जिसकी हथेली पे मिठाई रख सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गया. सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी पोलाद खां ने. लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले करतलब खां, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खां, खां जहां बहादुर, बहादुर का कोकलताश, पूंजी नरेश भाव सिहाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनावर खां, तमाम रजपूत बुंदेल पठान अफगानी तुर्क हबशी बारहा, इन सबको सिवा ने शिकस्त दी. क्यों हासिल होती है ये फतेह सिवा को, क्यों? हमारी तरह हाथी घोड़े तोहफे खजाना सिवा के पास नहीं है, फिर भी क्यों हासिल होती है ये फतेह सिवा को? शायद इस क्यों का मतलब आप कभी समझ ही नहीं पाओगे शहजाद, क्योंकि औरत गाना नाच शराब सिवा को कभी मालूम ही नहीं. सिवा ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए. हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन सिवा के खुददार खादिमों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया. हमने लाखों की जहांगीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पे थूक दिया. मराठे रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं, मराठे बिकते नहीं. हाँ हाँ सिवा काग है, चालाक है, मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. अपने दुश्मन के भी मजहब कलम औरतों और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी शोहरत बुलंद मीनार की तरह सिर उठाए आसमान को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब बड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी सिवा जैसा. एकंदरीत चारित्र्य वाचलं तर ही जळजळ त्याच्यातून दिसतेच की म्हणजे महाराजांनी एवढं सगळं उभं केलं, राईट. तर याच महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आहेत. म्हणजे प्रत्येक घटनेवर एक पिक्चर होऊ शकतो, अशा भयंकर मजबूत घटना आहेत जिथे प्रेरणादायी इतिहास घडलेला आहे. त्यातला एक चॅप्टर जो आहे अफजल खानाचा वध, तो आपण ऐकलाय, ओवाड्यांमध्ये ऐकलाय, अनेक ठिकाणी ऐकलाय. पण अफजल खानाला, आणि आपण असं ऐकलं नाही की काय अफजल खानाला आणला महाराजांनी आणि मारला, पुस्तकात पण 3 पानांमध्ये वाचून झालं.
सोपं नव्हतं, अफजल खानाला मारणं सोपं नव्हतं. आपला प्रॉब्लेम हाच आहे ना की आपला हिरो एवढा मोठा करायचा की विलन तो काय नाही, याला हरवूच शकले असते, अफजल खानाला मारूच शकले असते. सोपं नव्हतं. विलन जितका पॉवरफुल तितका हिरो पॉवरफुल. आणि महाराजांचे कुठलेही शत्रू कमकुवत नव्हते, ते तितकेच पॉवरफुल होते. आणि त्यांनी जर शह दिलाय तर महाराज त्यांच्यापेक्षा कसुभर श्रेष्ठ ठरलेले आहेत, ग्रेट ठरलेले आहेत. राईट. या अफजल खानाच्या युद्धाचा सगळं विश्लेषण की महाराजांनी कशा स्ट्रॅटेजी आखणं म्हणतो ना आपण, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. तर तो गोल आहे अफजल खानाला मारणं, तर त्याला कसं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये कोणत्या 5 टप्प्यांमध्ये महाराजांनी डिवाइड केलं, जे तुम्ही आजपासून तुमच्या उद्योगामध्ये वापरू शकता. कोणताही नवीन प्रोजेक्ट घ्या, काही घ्या, ह्या प्लॅनिंगला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरू शकता. मस्तपैकी तो एक मिलाप जोडून महाराजांच्या अफजल खानाच्या चॅप्टरला आताच्या उद्योगाशी जोडून मी तुमच्या समोर मांडणार आहे. तयार सगळे? नक्की? गुड. व्यूहरचना याला आपण म्हणतो ती काय असते आपण बघूया. अफजल खान का खूप मोठा चॅप्टर होता महाराजांच्या आयुष्यातला, कारण महाराजांचं वय अफजल खान जेव्हा चाल करून आला तेव्हा 29 वर्ष होतं. 29 वर्षाच्या वयाचा माणूस आहे, बरोबर आहे. समोर अफजल खान जो आहे तो युद्धनीती आणि कूटनीतीमध्ये माहीर आहे. काबूल कंधार पर्यंत तलवार गाजवलेला योद्धा आहे, म्हणजे काबूल कंधार पर्यंत त्याची दहशत आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे. त्याने जी युद्ध केली तो हरला नाही आणि ज्या राजांना तो भेटायला गेला त्यांना त्याने मारून टाकलं. अफजल खान कसा होता, काय होता, त्याचं एक वर्णन म्हणजे विजापूर दरबारातील प्रथम श्रेणी सरदार, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये फर्स्ट क्लास ऑफिसर म्हणतो, अफजल खान तो होता. उंची 7 फूट, वजन जवळपास 120 ते 150 किलो. वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मतानुसार 120 ते 150 किलोचं वजन. छाती रुंद आणि धिप्पाड, स्वभावाने दुष्ट, घातक आणि पाताळ यंत्री आणि अतिशय गर्विष्ठ. अतिशय गर्विष्ठ. त्याची उदाहरणं आपण जरा बघूया. हा जो अफजल खान आहे, का मी म्हणतोय हा हुशार आहे. औरंगजेबाला मुघलशाहीच्या अख्ख्या कारकिर्दीमधला सगळ्यात कर्तबगार बादशाह मानलं जातं. दख्खनेमध्ये येणं हाच त्याचा मूर्खपणा होता. त्याच्या आधी त्याने सगळं मस्त चालवलेलं, बरोबर. इथे त्याने तो मूर्खपणा केला आणि आयुष्याच्या अंती म्हणजे बोलतात ना, नाव कमवायला आयुष्य घालवावं लागतं आणि गमवायला उदित नारायण व्हावं लागतं. तसं काहीतरी त्याने केलं. इकडे येऊन माती खाल्ली 27 वर्ष. राईट. मग ते औरंगजेब जर इतका हुशार होता, इतका मुत्सुद्दी होता, तो दख्खनेचा सुभेदार असताना म्हणजे बादशाह होण्यापूर्वी त्याला कैद करून कोंडीमध्ये पकडून कैद करण्याचा मान अफजल खानाला जातो. म्हणजे अफजल खानाने याला कैद केलेलं आहे जिवंत आणि मारूनच टाकणार होता, पण वरून अगेन सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रेशर. आदिलशाही हे राज्यातली गव्हर्नमेंट आहे आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. प्रेशरमध्ये त्याला सोडावं लागलं. पण औरंगजेबाला जो कैद करू शकतो तो याने पण हुशार होता. आपल्याला वाटतं अंगाने आडवाने टिडवा म्हणजे डोक्याने कमी, असं काही नव्हतं अफजल खानाचं. तो तितकाच हुशार होता. घातक, पाताळ यंत्री, भोसले घराण्याचा द्वेष्टा म्हणजे महाराजांचं शहाजीराजेंचं जे घराणं होतं. आणि शहाजीराजेने खूप कमी वेळामध्ये कमी वयामध्ये एक नाव कमवलं होतं ज्याला नेहमीच बोचायचं. त्यामुळे अख्खं भोसले घराणं याच्यासाठी शत्रूच होतं. महाराजांचे थोरले बंधू ज्यांचं नाव संभाजी होतं, तेच नाव त्यांच्या मुलांना ठेवण्यात आलं, संभाजीराजे. राईट. त्यांचे जे थोरले बंधू होते संभाजी, आदिलशाही सरदार ना शहाजीराजे. आदिलशाहीच्याच एका मोहिमेवर अफजल खानाबरोबर संभाजी म्हणजे थोरले बंधू महाराजांचे गेलेले असताना कणकगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला आणि एका चक्रमे अशी नीती होती की आधी संभाजीराजे जातील काही सैन्य घेऊन आणि मग अफजल खान मागून सपोर्ट देईल. ते आतमध्ये शिरले, ते चक्रव्यूह होतं, ते फोडायला अफजल खान येणं गरजेचं होतं, पण तो गेलाच नाही आणि संभाजीराजे मारले गेले. महाराजांचे थोरले बंधू मारले गेले. म्हणजे हा इतका कपटी माणूस होता, म्हणजे याच्यावर काही विश्वास ठेवण्याचा अर्थ नव्हता. ओके. असं म्हटलं जातं की एका युद्धाच्या मोहिमेवर जाताना एक तोफ, त्याचीच एक तोफ एका खड्ड्यामध्ये पडली. जे 7 ते 8 लोकांना पण काढणं कठीण जात होतं जागेच्या अडचणीमुळे. ती तोफ एकट्या अफजल खानाने बाहेर काढली. म्हणजे त्याची ताकद काय असेल हे बिल्डअप करतोय. म्हणजे काय होता अफजल खान, असं काय तो लल्लू पंजू नव्हता. आणि तो गर्विष्ठ किती होता त्याचं उदाहरण, बादशाह लोकच आपले सिक्के छापायचे ना, किंवा राजे आपले सिक्के छापायचे म्हणजे आपले कॉईन, नाणी. ह्याने एक स्वतःचं नाणं पाडलं होतं, ज्या नाण्यावर तो काय लिहितोय बघा, गर अर्ज कुनत सिपहर अला फजल फुजला व फजल अफजल हर असहर मुलकी बताए तस्बीह आवज आयद अफजल अफजल. मी तो काय म्हणतोय माहिती आहे की जर सर्वश्रेष्ठ स्वर्गाला हा एक प्रश्न पडला की या जगामध्ये सगळी श्रेष्ठ माणसं आणि अफजल खानची श्रेष्ठता
याच्यामध्ये तुलना करायची असेल तर जी जपमाळ असते ना, त्यातून अल्लाह अल्लाह नाव येण्याऐवजी, आवाज येण्याऐवजी अफजल अफजल असा आवाज येईल. इतका हा गर्विष्ठ होता, बरोबर ना. तर हा अफजल खान जो जेव्हा निघाला, त्याचे गुरु होते ज्यांना तो खूप मानायचा, पीर बाबा गुरु होते, त्यांना तो मानायचा. आणि त्याने त्याला सांगितलं होतं की तू या मोहिमेतून जिवंत परत येणार नाहीस. त्याच्या 65 बायका होत्या, त्यातल्या 63 बायकांच्या त्याने कत्तल केल्या. म्हणजे 63 बायकांना त्या रूममध्ये कोंडून मारलं. 2 बायका पळून गेल्या. त्या 63 कबरी आजही अफजलपुरामध्ये आहेत. इतका हा क्रूर होता, त्यामुळे सहानुभूतीचा प्रश्नच नव्हता अफजल खानाच्या बाबतीत, राईट. पापं खूप वाढली होती. हा अफजल खान जेव्हा चाल करून आला, महाराजांनी कोणत्या 5 गोष्टींवर काम केलं. सोपं नव्हतं ना, प्लॅनिंग खूप मोठा होता. अफजल खान आला एप्रिलमध्ये, मारलं त्याला नोव्हेंबरमध्ये. समजतं ना मी काय म्हणतोय. प्लॅन, आपण म्हणतो ना प्लॅनिंगला का वेळ द्यायचा, शिकण्यावर का वेळ द्यायचा. आता तर मी सगळंच शिकलोय, मला तर सगळं येतं, मला काय शिकवू नकोस, मी जगातला शहाणा झालोय, असं कधीच नसतं. नेहमी एवढं जग अपग्रेड होतंय ना, दर वेळेला एक नवीन इन्फॉर्मेशन क्रिएट होते जे माझ्या बिझनेसला वेगळ्या लेवलला नेऊ शकतो. पण आपण त्या भ्रमात असतो की मला काहीच नाही शिकायचं, किंवा मला काही प्लॅनिंगवर काम नाही करायचंय, राईट. मग हा काय होता, म्हणजे व्यूहनीती ज्याला आपण म्हणतो ती कशी असू शकते. एकतर मोठा प्लॅन, अफजल खानाला मारायचं. आपण ऐकलंय ना असं की अफजल खानाने पहिला हल्ला केला, मग महाराजांनी त्याला मारलं, बरोबर ना. मग प्रश्न असा आहे की जर अफजल खानाने पहिला हल्ला केला नसता तर महाराजांनी त्याला मारलं नसतं. काय वाटतं. मी असा अधूनमधून प्रश्न विचारेन, पाणी प्यायचं असेल मारणं गरजेचंच होतं. असं कसं ना, त्याने मारला नाही आणि आपण त्याला मारायचं. आपण म्हणतो पहिला हल्ला त्याने केला, ते तिकडच्या सगळ्या बखरी सांगतात पहिला हल्ला महाराजांनीच केला. मग अफजल खान मरणारच होता, त्याला मारणं बहुत अल्टिमेट आहे, कळतंय ना. मारणं का, एकतर जेवढी तो रसद तयारी करून आलाय ना, हत्ती घोडे तोफा, जेवढे रिसोर्सेस घेऊन आले, जेवढी संपत्ती घेऊन आले, ते आपली होणार, आपल्या नावावर करून जाईल जाताना, बरोबर आहे. जबरदस्ती का होईना, बरोबर. दुसरी गोष्ट, जो काबूल कंधार पर्यंत प्रसिद्ध आहे आणि महाराजांना त्या लोकल एरियाच्या बाहेर कोणी ओळखत नाही, जे प्रॅक्टिकल होतं ना त्यावेळेला. कारण त्यांना काय म्हणून बोलायचे, राज्याभिषेकाच्या आधी महाराजांना काय, बंडखोर, म्हणजे शहाजीचा बंडखोर पुत्र, ते बंड पुकारतात आणि स्वतःचं राज्य करू पाहतात, एवढीच त्यांची ओळख त्यावेळेला होती. मग मी लोकल एरिया पुरता लिमिटेड आहे आणि अफजल खानाला जगभरामध्ये लोक ओळखतात, तो वर्ल्ड फेमस आहे. त्याला जर आपण मारलं तर आपण पण वर्ल्ड फेमस होणार ना. काबूल कंधार पर्यंत बातमी उठेल की अरे अफजल मारा गया, किसने मारा, कोई सिवा है दख्खन में. या इंटरनॅशनली दखल आपली घेतली जाईल. त्यामुळे अफजल खान मरणारच होता, त्याने पहिला हल्ला करू दे नाही तर नको करू दे, ती दुय्यम गोष्ट आहे, त्याच्यातून बाहेर या, बरोबर. अफजल खानाला मारणं हा एम होता, पण तो मारायचा आहे तर तो मोठा प्लॅन झाला. त्याला छोट्या छोट्या प्लॅन मध्ये डिवाइड केलं पाहिजे, ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो ना बिझनेसच्या भाषेमध्ये. एवढ्या मोठ्या प्लॅनला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड केलं पाहिजे. असे 5 तुकडे महाराजांनी केले. मग त्या प्रत्येक तुकड्याला इम्प्लिमेंट करायला अंमलबजावणीचे मार्ग, ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन रूट किंवा ऍक्शन प्लॅन म्हणतो, तो जोडला पाहिजे. एक्झिक्युशन, राईट. मग ही मोहीम मी घेऊ की नको, एखादा प्रोजेक्ट मी घेऊ की नको, याच्यासाठी कॉस्ट बेनिफिटचं काही एक समीकरण असतं ना, याच्यामध्ये माझी कॉस्ट किती इन्व्हॉल्व्ह होणार आणि त्याच्या अगेन्स्ट मला बेनिफिट काय मिळणार, याचाही अभ्यास महाराजांनी केला. बरं, एक्सटर्नली काय धोके येऊ शकतात, थ्रेट्स, अडथळे ज्याला आपण म्हणतो, त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे का, त्याचाही अभ्यास महाराजांनी केला. आणि हे सगळं केल्यानंतर प्लॅन प्रमाणे जर चालत नसेल तर एक्झिट रूट आहे का, डॅमेज कंट्रोल, कमीत कमी नुकसान करून आपण बाहेर कसं पडू शकतो, इतका अभ्यास आहे. म्हणजे सोपं नाही अफजल खानाला मारणं 3 पानांमध्ये, राईट. मग ते कसं केलं, सगळ्यात पहिलं तर स्ट्रॅटेजीज. अफजल खान चाल करून येणार म्हटल्यावर सगळ्या लोकांच्या मनात दहशत होती, कारण सगळ्यांना एकच वाटत होतं की अफजल खानाबरोबर एकच गोष्ट करू शकतो आपण, तो म्हणजे तह. तो आला सर सलामत तो पगडी पचास, जीव वाचवा, आपल्याला किल्ले परत मिळवता येतील, सगळे प्रदेश परत मिळवता येतील. सगळे लोक घाबरलेले आहेत, त्यांना चिंता स्वतःचीच नाही आहे, महाराजांची पण आहे. महाराज सोडून सगळ्यांना वाटते की अफजल खानाशी तह केला पाहिजे. मग सगळ्यात पहिलं तर लोकांच्या पाठिंब्याशिवाय काय होणार नाही. स्ट्रॅटेजीचा पहिला पार्ट असू शकतो लोकांचा पाठिंबा मिळवणं, हा सगळ्यात पहिला पार्ट. दुसरा, अफजल खानाचा अभ्यास. कोणी सांगू शकेल धोके आणि अनिश्चितता याच्यामध्ये फरक काय, थ्रेट आणि अनसर्टेनिटी, धोके आणि अनिश्चितता याच्यामध्ये फरक काय, धोका काय, थ्रेट आणि
थेट माहीत असतो आणि अनसर्टनिटी म्हणजे मला माहितच नाही काय येणार आहे समोर. हॉरर पिक्चर बघताना जेव्हा कुठून भूत येणारे माहित नसतं तेव्हाच घाबरतो आपण, पण माहित आहे की इकडे भूत आहे तर काय मग घाबरायचं राहिलंच नाही ना. बरोबर आहे ना. तसंच आहे की अनिश्चितता म्हणजे अशी गोष्ट की जी मला माहितच नाही. मग ज्या अनिश्चितता अफजल खानाच्या बाबतीत होत्या त्याला धोक्यांमध्ये रूपांतरित करायचं असेल तर त्याचा अभ्यास होणं गरजेचं होतं. मग अफजल खानाचा शत्रूचा कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस की तो काय तयारीनं येतोय, काय विचारानं येतोय, तो अफजल खानाचा अभ्यास हा प्लानचा दुसरा हिस्सा असू शकतो, दुसरा प्लान असू शकतो. त्यानंतर त्याला मारण्यासाठी योग्य जागेची निवड करणं, कुठे मारायचं याला ते ठरवणं, ते मैदान आपलं असलं पाहिजे, राईट. त्यानंतर त्याला त्या जागेपर्यंत आणणं, ठरवलं म्हणून तो थोडी येणार आहे, त्याला आणायचंय तिथपर्यंत, हा पण प्लानचा एक वेगळा भाग असू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अंतिम संग्राम, शेवटचं युद्ध. म्हणजे ह्या 5 स्ट्रॅटेजीज मध्ये या अख्ख्या प्लानला डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. आणि या प्रत्येक स्ट्रॅटेजीला ऍक्शनशी जोड पाहिजे. मग लोकांचा पाठिंबा कसा मिळवायचा, अफजल खानाचा अभ्यास कसा करायचा, त्याला त्याचा सामना करण्यासाठी योग्य जागेची निवड करायची, त्याला त्या जागेपर्यंत आणायचं आणि अंतिम संग्राम, राईट. मग या प्रत्येक स्ट्रॅटेजीला एक्झिक्युशन रूट देणं गरजेचं आहे, अंमलबजावणी. मग ती कशी करणार, तर सगळ्यात पहिलं लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे आपण अफजल खानाशी लढू शकत नाही ही त्यांची समजूत बदलायची आणि मग त्यांच्या समोर प्लान मांडायचा ज्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल की आपण कसं मारू शकतो. लोकांचा पाठिंबा मिळवायला या 2 गोष्टी करू शकतो. बरं, अफजल खानाचा अभ्यास साठी काय करू शकतो. आपले हेर तर पूर्ण त्याचा आता अभ्यास आजही जगभरामध्ये केला जातो. वेगवेगळ्या स्पाय एजन्सी जगभरातल्या महाराजांच्या हेर खात्याचा अभ्यास करतात. मग आपले हेर जे सगळीकडे पसरलेले आहेत, सर्वदूर पसरले, त्यांच्याकडून अफजल खानाची माहिती मिळवायची. आदिलशाही दरबारात आपले काही हितचिंतक आहेत जे अफजल खानाच्या विरुद्ध आहेत, त्यांच्याकडून अफजल खानाची माहिती मिळवायची. त्याची बलस्थानं म्हणजे त्याच्या स्ट्रेंथ्स आणि त्याचे कच्चे दुवे म्हणजे विकनेसेस शोधायचे. अफजल खानाचा अभ्यास दुसऱ्या स्ट्रॅटेजीवर ह्या ऍक्शन्स आहेत, बरोबर. तिसरी, त्याला योग्य जागे, त्याला मारण्यासाठी योग्य जागेची निवड करायची. मग आपल्या स्वराज्यातील सगळ्या गडांचा अभ्यास करायचा, त्यात कमीत कमी लोकसंख्या असलेला, शत्रूस प्रतिकूल आणि आपल्याला अनुकूल असा एक गड निवडायचा. हे झालं योग्य जागा निवडणं. हे सगळं एक्सप्लेन होणार आहे आता पुढे, फक्त एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतोय की या 5 गोष्टींचा भाग काय असतो. अफजल खानाला त्या जागी आणायचंय, मग माइंड गेम खेळावा लागणार, कारण अफजल खान हुशार आहे. तो काय असं काय आत्ता आलेला माणूस नाही, फ्रेश नाही आहे, तो हुशार आहे, कूटनीती युद्धनीतीमध्ये माहीर आहे. त्यामुळे मंत्रयुद्ध म्हणजे माइंड गेम. अफजल खानाला ठरलेल्या जागी यायला भाग पाडायचं आणि कमीत कमी सैन्यानिशी यायला भाग पाडायचं. हा झाला त्याला त्या जागी आणण्याचा भाग. आणि मग अंतिम संग्राम. मग खानाला गाठून ठेवायचं असेल तर तो माहोल क्रिएट करावा लागेल, जत्रेचा माहोल, एकदम मस्त एन्जॉयमेंट, बरोबर ना. मग तो माहोल क्रिएट करणं, सैनिकांचं लक्ष दुसरीकडे गुंतवणं, योग्य शस्त्र व सुरक्षा कवच तयार करणं, इतर सैनिकांचा बंदोबस्त करणं आणि विजय झाल्यावर त्याच्या मागोमाग आदिलशाही पर्यंत धडक मारणं. येते का लक्षात. मोटिवेशन वगैरे आहेत ना, ठीक आहेत गोष्टी, म्हणजे ते अंगावर शहारे बिहारे आणले, पण जो प्लान आहे ना, तो प्लान कसा असू शकतो तो आपण समजून घेतला तर आपल्या बिझनेसमध्ये पण आपण वापरू शकतो, राईट. मग हे झालं अंमलबजावणीचे मार्ग. मग कॉस्ट बेनिफिट जे मी तुम्हाला म्हणतोय ते काय, तर एक उद्योजक म्हणून आपल्याला काय कळलं पाहिजे. मी जर 1 रुपया लावतोय एखाद्या गोष्टीमध्ये तर त्याचे 1 रुपया 10 पैसे झाले पाहिजेत, 1 रुपया 20 पैसे झाले पाहिजेत. हा, मनोजकडे लावले तर 1.5 रुपया होईल त्याचा, राईट. आपण त्याचे 1 रुपयाचे 90 पैसे झाले आणि 85 झाले तर तो कॉस्ट बेनिफिट नाही ना बसत आहे आपल्या उद्योगामध्ये. एक उद्योजक म्हणून आपल्याला काय कळलं पाहिजे, मी जी कॉस्ट इन्व्हॉल्व करतोय त्याच्या अगेन्स्ट मिळणारे बेनिफिट त्या कॉस्ट पेक्षा जास्त पाहिजे. येस ऑर नो, तरच तो फायदा आहे. आणि असंच कॉस्ट अँड गेन ऑफ वॉर असतात, म्हणजे युद्धाचं पण काही कॉस्ट बेनिफिट असतं, गणित असतं. हे गणित जे महाराजांना कळलं ते इतर कुणालाच कळलं नाही ना, आदिलशाहीला कळलं ना, मुघलांना कळलं. उदाहरण बघा, म्हणजे मला एवढंच कळतं की मी जे एफर्ट्स टाकतोय, मी जो वेळ टाकतोय, मी जो पैसा लावतोय, मी जे रिसोर्सेस लावतोय त्याच्या अगेन्स्ट मिळणारं बेनिफिट हे मोठं असलं पाहिजे. मुघलांना कळलं नाही. मुघलशाही मल्टीनॅशनल कंपनी बघा ना, शाहिस्ता खान आला 1660 ते 1663, त्याने एक मोहीम राबवली, 1.25 लाखाची फौज घेऊन आला. युद्धातले ऑपरेटिंग कॉस्ट जास्त असतात हो, म्हणजे 1.25 लाखाची फौज आणणं तर त्यांना पगार द्या, त्यांचे इतर सगळे खर्च आहेत, खाणं पिणं वगैरे सगळ्या त्या गोष्टी भागवाव्या लागतात ना, राईट. हे सगळं होणारा जो खर्च आहे तो जास्त असतोय. महाराजांना माहित होतं म्हणून महाराजांनी गनिमी कावा निवडला.
कमीत कमी एफर्ट्स, कमीत कमी सैन्य, आपली एखादी अडचणीची जागा शोधा आणि मारा शत्रूला, राईट? तो गनिमी गावा, म्हणजे कमीत कमी कॉस्ट मध्ये मॅक्झिमम बेनिफिट काढायचा. हे यांना नाही जमलं. शाहिस्ते खानाने या 3 वर्षाचा युद्धावर खर्च केला, त्याच्या अगेन्स्ट त्याने जी लूट केली किंवा जे टॅक्सेस वसूल केले हे कमी होते, म्हणजे टॅक्सेस कमी होते, ते वसुली कमी पडली, खर्च जास्त झाला, म्हणजे नुकसान झालं की नाही या मोहिमेमध्ये? सबशेल लॉस. परत त्याला वाटलंच नाही कधी दख्खनेमध्ये यावं, बरोबर? त्यानंतर आले मिर्झा राजे जयसिंह, पुरंदरचं युद्ध झालं, पुरंदरचा तह झाला, ते आणखी मोठी फौज घेऊन खाली आले, जवळपास 2-2.25 लाखाची फौज, बरोबर? आणि ही सगळी फौज पोसून जो खर्च झाला त्याच्या अगेन्स्ट त्या तहाच्या अंडर त्यांनी जेवढे पैसे वसूल केले स्वराज्यातून ते कमी पडले, म्हणजे अगेन इथे काय झालं? नुकसानच झालं. आणि हे कमी पडले तर स्वतः आला आलमगीर औरंगजेब 27 वर्ष जीव घालवायला दख्खनेमध्ये. त्याने या 27 वर्षात जेवढा टॅक्स वसूल केला असेल, जेवढं काही लूटपाट केली असेल, त्याच्या 10 पट जास्त खर्च त्याला या युद्धावर झालाय 27 वर्ष. 14 देशांमधून जे टॅक्सेस वसूल केले त्याला इकडे इन्व्हेस्ट करावे लागले, म्हणून मुघलशाही संपली. कळतंय का? म्हणजे कॉस्ट बेनिफिटचं गणित जे मुघलांना कळलं नाही त्याने मुघलशाहीचा अस्त झाला, जे महाराजांना खूप चांगलं कळत होतं. मग काय या अफजल खान मोहिमेमध्ये कॉस्ट आणि बेनिफिट आहे? महत्वाचं होतं ना समजून घेणं. मग नुकसान काय होणार? युद्धात होणारा अमाप खर्च, जनतेची दुर्दशा होणार आहे, कारण ते लोक आल्यावर काही सरळ येत नाहीत, उभ्या पिकांमधून घोडी पळवतील, जाळपोळ करतील, लुटालूट करतील, स्त्रियांना पाठवतील, हे सगळं होणार आहे. मनुष्यहानी होणार, स्वतःच्या जीवाला धोका आहे, अशांतता माजेल राज्यामध्ये, राज्य व्यवस्थापनावर परिणाम होईल. पण त्याच्या अगेन्स्ट होणारे बेनिफिट काय? विजयानंतर युद्धात मिळणारी मालमत्ता ही त्यापेक्षा कैकपटीनं जास्त आहे. सर्व शाळांमध्ये महाराजांचा दरारा आणि विजयाच्या गोंधळाचा फायदा उचलून आणखी विजय मिळवता येतील, म्हणजे आदिलशाहीपर्यंत धडक मारता येईल. बेनिफिट्स खूप जास्त आहेत. मग ही रिस्क घेतली पाहिजे, ह्या प्रोजेक्टमध्ये उतरलं पाहिजे, बरोबर? आणि मग त्यानंतर येतो अडथळे, हर्डलवाला पार्ट. मग अडथळे जे बाहेरून येणार आहेत, एक्सटर्नल आहेत, जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, ते काय असू शकतात? स्थानीय विरोधक, आपल्याच अगेन्स्ट असलेले आपलेच मराठी सरदार, जे अफजल खान येतोय म्हणून त्याच्यामध्ये सामील व्हायला तयार आहेत, ते आपल्याला विरोध करणार आहेत, आपल्याच आजूबाजूची माणसं. हा सगळ्यात मोठा अडथळा होता. बलाढ्य शत्रू अफजल खान हा स्वतः एक मोठा अडथळा होता. स्वराज्यातील सैन्याच्या तुलनेनं कैक पटीनं जास्त अफजल खानाचं सैन्य होतं, तो अडथळा होता. आणि या तुलनेत स्वराज्यात साधन संपत्तीची सोय कोकडी होती. अडथळे, मग हे सगळं अभ्यास करून या अडथळ्यांवर उपाययोजना करायची महाराजांनी केली. कशी केली आपण पुढे बघतोयच, बरोबर? आणि हे सगळं प्लॅन प्रमाणे नाही चाललं तर अल्टिमेट काय? एक्झिट रूट काय? 5वा जो पार्ट आहे, एक्झिट रूट डॅमेज कंट्रोल, तहाच्या वाटाघाटी. सरळ तह करायचं, बाबा तुला जे हवंय ते सगळं घेऊन जा, आम्हाला सोडून दे. हा सगळ्यात शेवटचा मार्ग. डॅमेज कंट्रोल करून आपल्याला तिथून बाहेर पडायचं, जीव वाचवून बाहेर पडायचं. इज इट क्लिअर इथपर्यंत सगळे सोबत? नक्की वाटते इंटरेस्टिंग? ओके. आता प्लॅन तर आपण सगळेच करतो, आपली बोंब होते अंमलबजावणीमध्ये. हा प्लॅन तर तगडा होता जो आपण बघितला, बरोबर आहे? म्हणजे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन होतं ते फार कठीण होतं. मग महाराजांनी ह्या इम्प्लिमेंटेशनवर काम कसं केलं? डावपेच 1, लोकांचा पाठिंबा मिळवणं. मला सांगा, हे एवढं मोठं युद्ध आहे, अफजल खान आलाय, एवढी तयारी करून आलाय, महाराजांना जरी वाटलं किती कॉन्फिडन्स असला मी हे करू शकतो, कारण ऍज अ लीडर मला भविष्यातलं चित्र स्पष्ट दिसत असतं, पण हे चित्र मला माझ्या लोकांच्या डोक्यात उतरवता आलं पाहिजे ना. मग ते उतरवण्यासाठी आधी त्यांचा जो कप भरलाय ह्या समजुतीनं की आपण अफजल खानाला मारूच शकत नाही, तो कप तर रिकामा केला पाहिजे. मग तो कसा रिकामा करणार? म्हणून याच्या पुढचीच एक घटना जी आपण ऐकत आलोय, आई भवानी प्रसन्न झाली. ऐकलंय ना तुम्ही? या अफजल खानाच्या युद्धाच्या वेळी एकाच सकाळी महाराजांनी सगळ्यांना व्हॉट्सअप मेसेज पाठवले, या सगळे जमावा, सगळे या. सगळ्या ऑफिसर्सना बोलवलं आणि सांगितलं की अरे एकदम खुश, चेहऱ्यावर आनंद, की आई भवानी प्रसन्न झाली. ती मला म्हणाली की जा अफजल खानाशी युद्ध कर, त्याचं पारिपात्य कर, मी तुझ्या सोबत आहे. आता स्वतः आई भवानी आपल्या सोबत आहे, कशाला घाबरताय, चला. आणि त्यावेळेला त्यांना माहिती, ह्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. त्यांना माहित होतं की लोकांची श्रद्धा भवानी मातेवर जास्त आहे, त्यामुळे भवानी माता स्वतः आपल्या सोबत आहे. मग आता एक अफजल खान काय, आपण 10 अफजल खानांना मारू शकतो. समजूत बदलली. जसं समजूत बदलते, विचार करण्याची पद्धत बदलते,
वागणूक बदलते, वागणूक बदललं कृती बदलते, कृती बदललं तर रिझल्ट बदलतो. येस ऑर नो? ह्या चक्रावर याला हे NLP मधलं एक चक्र आहे जे आता 71 मध्ये शोधलं असं म्हणतात, पण ते महाराजांनी तेव्हा वापरलेलं. मग एकतर तो पाठिंबा मिळवला, प्लॅन एक्सप्लेन केला आपण हे कसं करू शकतो, लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. सगळ्यात पहिल्या स्ट्रॅटेजीवर काम झालं ते म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळवणं. तर दुसरी स्ट्रॅटेजी होती अफजल खानाचा अभ्यास. जे हेर आपले सर्वदूर पसरवले होते, काय अफजल खान तयारी करून आलेला, त्यांनी काय अभ्यास केला बघा. हेरांमार्फत काय माहिती मिळाली? 12,000ची घोडदळ, 10,000ची पायदळ. काय घेऊन येतोय बघा. 12,000 घोडदळ, 10,000ची पायदळ, 85 हत्ती, 1200 उंट, 80 ते 90 मोठ्या तोफा, 300-400 छोट्या तोफा, 1200 तोफजी तोफा चालवणारे आणि 400 खलाशी. खलाशी म्हणजे जे समुद्रामध्ये नदी नाव चालवू शकतात, होड्या चालवू शकतात. 3 वर्ष पुरेल इतकी रसद. हे घेऊन तो येत होता, ती तयारी करून आलाय. स्वराज्यामध्ये येता येता धमकावून, बळजबरीनं, इन्फ्लुएन्स टाकून, प्रभाव टाकून, दबाव टाकून अनेक सरदारांना आपल्या बाजूने ओढलं त्याने, ज्यांना त्या स्थानिक गोष्टींची माहिती आहे. नवीन भरती अनाऊन्स केली, 3,000 नवे लोक भरती केले. संगमेश्वरच्या तिमाजी हेमाळकरांकडून